औचित्यवाडी. काय ग लिस निवांत बसली, काय झालं? अहो दळण घ्यायला आली होती पण हे नाना गेले ना गिरणी बंद करून. अगं मग नंतर यायचं रुपा, कशाला एवढा वेळ इथं बसायचं? आणि तुझा चेहरा का बरं उतरला एवढा? अहो काय सांगू तुम्हाला, आजकाल ना आमची सारखी दोघांचे नवरा बायकोचे भांडणं व्हायला लागल्यात. किरकिर छोट्या छोट्या गोष्टीवर ना आमची भांडणं व्हायला लागल्यात. नुसतं घरात बघा भांडणं भांडणं भांडणं. मग आता जीव वैतागून गेलाय हो, काय करून काय नाही झालंय मला नुसतं. बहिणी कशा विषय चाललाय आज तुमचा दोघींचा? तुला काही लाज वाटते का रे? काय विषय चालला म्हण तुमच्या दोघींचा? बायला म्हणे बाय मी थोबड घेऊन येतो असं विचारा. वहिनी काय चाललं, काय करताय तुम्ही आणि काय विषय चालला? तुला आमचे विषयच ऐकत असं गावातले काय मनोरंजन आहेत काय? आम्ही अहो आता येत होतो ते तोंड पाडून बोलत आहे, तुम्ही दिलं काय? तुम्हाला विषय नाही त्यांना विषय, तुम्हाला विषय ऐकायचा आहे का? घरामध्ये आमच्या निस्ती किरकिरी चालू आहे, आमच्या दोघांची निस्ती भांडणं, निस्ता वैताग आलाय मला, माहितीये का? तुला नाही कळणार, तुझं लग्न कुठे झालेलं आहे? मग सोपा उपाय ना. काय काय अहो मी पण मध्ये ना असं करायचो, झोपेत ना बरचळायचो. मी काय करायचं? बरचळायचो, चावळायचे. हा ते देवपुटी मला हाणायचे. मग मी ना श्यामरावच्या दाजीकडे गेलो. ते दाजीबा? हा त्यांना ना ते ज्योतिषविद्या येते वाटतं. हा का? हा त्यांना जन्मतारीख सांगितली ना, पूर्ण बायोडाटा सांगते तुमचा. कुंडली म्हणतात त्याला. हा तेच तरी. तुम्ही जन्मापासून मरापर्यंत सारं सांगते ते. आणि आम्ही कसा विश्वास धरायचा? मी आहे ना, अहो माझी जन्मतारीख सांगितली मला डायरेक्ट म्हणे दिगंबर टेन्शन घेऊन तर तुझं 2027 मध्ये लग्न होणार आणि आपल्या गावात अशी पूर्वी नाही तशी तुला बायको भेटणार. आता बोला मग. अयो म्हणजे एवढी भारी बायको भेटणार होय तुला? हा आणि मी त्यांना म्हणलं अहो दाजी मी ना झोपत बरसळतो. मग त्यांनी ना मला 2-3 मंत्र दिले आणि ते मला म्हणे तू ना आता बरसळायचंच नाही म्हणे. खरंच काय? हा हे आपण पण जाऊन बघायचं का? अगं मला पण तुला माहिती का रात्री असं चलबिचल होतं, झोपच लागत नाही बघ. असं आहे ना काही टेन्शन नाही बरं का, पण तरी पण झोप नाही लागत. काय होतं तेच नुसते विचार डोक्यात. मग चला ना आई दादी गावात तर घेऊन आपण बोलून त्यांच्या संग. आपण हे काम करू, दाजींना कॉल करून विचारायचं कुठे ते दाखव बरं. पण काही खरं असेल का हे? बायाला विश्वास पटत नाही भाऊ. नाही बाई माझा कोणावर विश्वास नाही एवढा. फोन दे तुझा. हा जरा दाजींना विचारू का ते कुठे येत असं? हा विचार. हॅलो दाजी, अहो ठीक आहे. नाही मी बोलते सुगंधा. अहो कुठे आहे तुम्ही? आमचं काम होत जरा तुमच्याकडं. मंदिरात आहे का? हा आलेच बरं का मी. चल दाजी मंदिरात आहे. चला मी येतो. हो दाजी. हा बोल सुगंधा, काय म्हणतेस? लयच निवांत बसलेत. बसलो निवांत टाइमपास करत. तुम्ही कुंडली बघता म्हणे? हो बघतो ना सुगंधा. हो आमच्या दोघींची दाखवायची होती तुम्हाला. ठीक आहे बघू. तुम्हाला सांगितलं कोणी पण मी कुंडली बघतो म्हणून? ठीक आहे नी. अरे बोल. ठीक आहे. कसा बरा आहेस का भाऊ? मी मजेत. झोप बीप लागते तुला व्यवस्थित? दादी तुम्ही सांगितलं ना आता परफेक्ट झोपला. 9 वाजून सर्व उठतच नाही. ते काय स्वप्न बिप्न चित्र विचित्र बरवतो वगैरे झोपेत? अजिबात नाही. आता काय लग्नाचे स्थळ प्रस्ताव काय कुठं? हा चालू आहे आता. तुम्ही होणार तुझं लग्न जोरात हो होणार दाजी एकदम. हा, त्याचं बोल, होईन बोल, त्या बोल. होईन. माझं सांगा हो. सांगतो ना, एवढी का तकतक करतीये? अहो माझ्या घरात तेवढं चाललंयच तर सारखे आमच्या नवरा बायकोची छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं चालू आहे. संसार आहे, थोडंफार चालूच असतं. अहो संसार हे मला पण कळतंय, पण कशावरून पण भांडणं व्हावी बरं का? ठीक आहे, बघून घेऊ आपण, काढू रेमेडी. काय किरकोळ विषय आहे. तुला जालूची जन्मतारीख जन्म माहितीये का? हा माहितीये ना. थांब, माझ्याकडे एक ऍप्लिकेशन आहे, आपण त्याची कुंडली काढून बघू. थांब बस ना सुगंधा. उभी का राहिली तू? उभी राहिली की माझे पाय दुखायचे. हा ना असं कसं? अरे मेवणी आहे ना माझी. हा सांग बरं जालूचे डेट ऑफ बर्थ आणि टाइम काय आहे? हा 9/6/1994. बर 9/6/94. आणि टायमिंग काय? 6:30 सकाळचे का संध्याकाळचे? सकाळची. बर बर ठीक आहे ओके. नाव जालू. हो जालिंदर. हा म्हणजे जालू. हा. तुझा नवरा खूप चालू, कारण त्याच्या नशिबात येणार एक शालू. अयो हा त्याचं ग्रमण असं आहे, बाहेर त्याचं लफड आहे लफड. काय? हा तुला सवत येणार लवकर. काय म्हणते दाजी? अगं हा त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ आणि शुक्राची युती झालेली आहे 7म भावामध्ये. शुक्र हा रोमॅन्सचा कारक ग्रह आहे आणि मंगळ विस्फोटक ग्रह आहे. अहो पण दाजी असं कसं काय तिला सवतीन?
अगं ते मी नाही सांगत सुगंधा, त्याचं ग्रहमान सांगतंय. ते पण जर तिने दिलेली जन्मतारीख जन्म जर बरोबर आहे तर मग मी सांगतो ते पण बरोबर आहे. मला तर टेन्शनच आलं. बरं थांब थांब, आता हे याचं सोड, हे याचं तर आहे भाऊ, नाव जालू, माणूस लई चालू आणि त्याच्या नशिबात येणार एक शालू. आता एक काम कर, तुझी जन्मतारीख जन्म मला सांग काय. घ्या 6/5/1996. हा हा, आणि टायमिंग 6 वाजता सकाळी. बर. अरे बाप रे बाप रे बाप. अगं बाई, तुझ्या पण सप्तम स्थानामध्ये शुक्र नीच राशीत बसलेला आहे म्हणजे ना. हिचा बी दुसरा नवरा येणार का? नाही, हिचा दुसरा नवरा नाही येणार. अहो, अगं नाही गं, नाही. ती बिचारी पतिव्रता बाई आहे, ती बिचारी चांगली आहे. तिच्यावर का तू असा आरोप करते दुसरा नवरा येईल का? मी ग्रहस्थितीबद्दल बोलतो ना तिच्या. तुझा कुंडली मधला शुक्र नीचेच आहे आणि त्याच्याबरोबर नेपच्यून आहे. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये प्रचंड अडथळे असा त्याचा अर्थ होतो त्या ग्रहस्थितीचा. मग आता काय उपाय करावा लागेल त्याला? उपाय तू आता एक काम कर, त्याचे आणि तुझ्या नवऱ्याचे थोडेसे दोघांचे ग्रह बिघडलेले. मी तुम्हाला एक सजेस्ट करून तुम्ही नवग्रह स्तोत्र वाचन करा. कारण काय होतं ना, नुसतं एखादा पर्टिक्युलर तू खडा घालणार त्याला तुला भरपूर पैसे मोजावे लागणार. आजकाल सोन्याचा भाव पण खूप वाढलेला आहे. आता तुझा जर शुक्र नीचेच आहे तर तुझी ग्रहस्थिती सांगते तू डायमंडची अंगठी घालायला पाहिजे. अगं बाई, मग तुझ्यासाठीच मी चांगलं सांगतो ना तुला उपाय फुकट. नवग्रह स्तोत्र वाचन कर दररोज. तुला 21 दिवसामध्ये खूप चांगले फरक पडतील त्याच्यानी. बरं दाजी, हा बोल बोल फरक बोल. पडेल ना. हा हा, आता 100%. माझं सांगा आता. तुझी जन्मतारीख सांग सुगंधा काय. 20/1/93. ओके. आणि जन्मवेळ तुझी सकाळी 9:30 वाजता. सकाळी 9:30. ओके. तुझं काय ना सुगंधा, आता सध्या ग्रहण थोडं तुझं अनिष्ट आहे. अहो दाजी, काय सांगतो तुला. रात्रीची ना मला झोपच येत नाही. नुसते विचार. नाही. अहो, चल विचल हे माझं मन राहणार, होतं. बरोबर आहे. पण चलबिचल मनस्थितीला मी तुला सांगतो, तू महादेवाची उपासना कर. कारण काय होतं, माणसाच्या मनाचा जो कारक ग्रह आहे तो चंद्र. बरोबर. आणि जर तू महादेवाची सेवा केली, ओम नमः शिवायचा जप केला ना, तर चंद्रबल तुझं खूप वाढल. पण त्याच्यापेक्षा अजून तुला सांगू का, तुझ्या अष्टम स्थानावरती ना सध्या गोचरी भ्रमण करणाऱ्या मंगळाची दृष्टी पडलेली आहे. त्याच्यामुळे पुढचे 3 महिने तुला आहे ना थोडंसं गंडंतर आहे. हा का? हा, तेवढी तू जरा काळजी घे. शक्यतो घराच्या बाहेर पडू नको. काय गचकतील का? नाही गचकणार नाही ग. माझ्या मनाची वाट बघ ना, काय तू? वाढ. अहो ते गंडन काय तर म्हणले ना, मला वाटलं गचकतेत का अगं काय. मी ते टाळण्यासाठी उपाय सांगतो ना. आता समजा पाऊस येणार आहे, तू वाहून जाणार आहे, पण जर तुला दाजीने सांगितलं छत्री हातात घे, तू भिजणार नाही पावसात, तुझं संरक्षण होईल का नाही पावसापासून. तसं मी सांगतो ना सुगंधाला, काय करणार, तुझं जे ग्रहमान आता खराब आहे ना, सध्या जे तुझ्या अष्टम स्थानावर जे मंगळाची दृष्टी आहे ना, गोचरी करणारा मंगळ, तर तू वाहन चालू नको, साधारण महिनाभर घराच्या बाहेरच पडू नको. चालन चालन, चला मग तेवढी काळजी घेते. हा नक्की काळजी घे. मला फरक पडेल ना नक्की. अगं 100% फरक पडेल सुगंधा. नाही पडला तर दाजी भविष्य पाहायचं सोडून देईल. बरं चालन. आणि तुम्ही जे माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलं ते पण खरं आहे ना? 100% खरं आहे. दाजी म्हटले म्हणजे खरंच असणार. खरं कधी जन्मतारीख जन्म जर खरी आहे तर ते भविष्य पण खरं आहे. हा दाजी चालते. हा बोल बोल बोल. ऐका ना, आता तुम्ही त्यांचं पाहिलंय, आमच्या डेप्युटीचा पाहणा येत दिवशी. बघू ना. मग चला ना आता आहे तर निवांत. जायचं लगेच. मग चल चला या बसा दाजी. ओ डेपुटी, इथल्या दाजी आलेत. काय म्हणते पहा दाजी. राम राम दाजी. राम राम डेपुटी. राम राम. काय चाललंय? काय नाही रो डेपुटी, मजेत आहे. काही काम नाही का? दाजी एकटं येड्यावरून करतो बस. काय चाललंय दाजी? काही नाही, बरं आहे. हा बाकी काय म्हणता? दाजीचं कायम हसत मुख्य बा. कस काय आज इकडे कस काय आले दाजी आपल्याकडे? भल्यासाठी आणलेत. भल्यासाठी. मग बाकी दाजी? बाकी छान डेपुटी, तुम्ही सांगा काय तुम्ही म्हणता. अख्ख्या गावाचे दाजी आहेत. कधी म्हणजे आमच्याकडे चहा आला येत, दरवाजापासून जाता पण कधी चहा आला येत नाही. येऊ ना. आता मागे मी 2दा-3दा आलो होतो, तुम्हीच घरी नव्हते. नाही आता येऊ ना, म्हणजे आता आले त्याचं नाही सांगा चहा सांगून जा. अरे नाही चहा नको, ऍसिडिटी झाली आहे डेपुटी मला. नको दुसरे नंतर येते. नंतर जेव घाला, पार्टी द्या दाजीला मोठी. चहावर कुठं भागवता दाजी? तुम्ही शामरावचे नाही, आमचे बी दाजी आहेत. तुम्ही हक्काने मागायला पाहिजे पुढे आम्हाला पार्टी द्या म्हणून. 100%. हे काय चाटका बसला? अरे ते काय बुलेटचा चटका बसला ना, सायलेन्सर भाजला. शामरावची जुने बुलेट बाहेर गाडी काय ती? हा मग काय. शामराव सारखाच शामराव बी चटका देतो लोकाला. आणि त्याची गाडी बी चटका. हो ना. दाजी महत्वाच बोला ना, आले काय. अरे 2 मिनिटं थांब ना. एवढे ते बिचारे मला सहानुभूतीने विचारताय काय झालं सांग ना, माझं काम येणार आहे त्यांना. बरं आता सांग काय आले दाजी, काय भानगड? काय आलो सुट्टीला, असंच मस्त चालला टाइमपास, बसलो होतो मंदिरात. हा भेटला मला, चला म्हणे जाऊ. कशाला आले म्हणलं, माझ्याकडे कशाला आले? यांनी मला सांगितलं डेप्युटी थोडेसे जरा अडचणीत आहे.
तुम्हाला काहीतरी अडचण आहे राजकारणात वगैरे. राजकारणाची अडचण म्हणजे काय झालंय, गावात झाल्या 2-3 पार्ट्या. हा हा हा. लोक जरा थोडं डळमळीत वातन करायला लागलेत. काय होतंय, तुमचा मेवना फेवना इकडे तिकडे पळायला लागलेत आणि साधा भाऊ बी जरा थोडा हे करतो, म्हणून म्हणलं जरा थोडं हा ते मला राजकारणी वातावरण दिग्याने सांगितलं. म्हटलं चला भाऊ आपण भेटू डेप्युटींना, कारण माझा थोडासा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे. अच्छा यासाठी आणले होय. बरोबर कळतं का तुम्हाला? आता थोडंफार तुम्ही अनुभव घ्या, काय कळतं काय नाही कळत ते. मी कशाला माझी पाठ थोपटून घेऊ. आयल पण श्यामीने कधी म्हणला नाही दाजेला कळतंय म्हणून आम्हाला. आयलं चाप्टर आहे श्यामे. अहो ते 2 घरं शान आहे ते हो. त्याच्यात जाऊ नका एवढा माणूस तुम्ही. आपला घरचा ना आम्हाला कळालं नाही. मी उगा बाहेरची ज्योतिषी बघत बसलोय. चालायचं, तुमचा योग मला भेटण्याचा उशीर आला असेल डेप्युटी, असं होऊ शकतं. कारण असं एक वाक्य आहे ना, समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ मिलता नाही. तेवढा आहे. कदाचित तुमची माझी भेट उशिरा लिहिली असेल भगवंतानी. बरं काय वातावरण. नाही डेप्युटी, हातापेक्षा मी कुंडली दाखवा मला तुमची. तुम्हाला तुमची जर जन्मतारीख जन्म जर माहिती असेल ना. आईला आता जन्मतारीख आहे बरं का, तरी बघा माझी जन्मतारीख एवढी खरी नाही, पण जी वडिलांनी करून ठेवलेली समजा. नाही ती नाही खरी लागते ना. बरं चला प्रयत्न तर करू आपण. वडील बघा बरं. तुमच्या खोटं लिहिणार आहेत. 4/1/1983. अच्छा, आणि जन्मवेळ काय तुमची? जन्मवेळ सकाळी 9:30. बर. हा आई म्हणली मला सकाळी 9:30 ला जन्मलेला आहे तू. हा, हा. 9:30च्या आसपास. मग तरी पण आता तारीख काय त्या टायमाला आता, पण मला वाटते खरी असत. अच्छा, अरे डेप्युटी साहेब तुमची कुंडली इतकी भारी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना पुत्र व्हावा आईसा, तसं एकदम छान कुंडली आहे तुमची. चांगली आहे ना. हा, आणि तुमची कुंडली ना हा. तुम्ही राजकारणात एकदम चांगल्या स्थानी जाणार असं पण मला दाखवते. हा का. हा बरोबर. आता तुम्ही सध्या उपसरपंच तर आहातच, हा. कारण की ग्रहस्थितीचा फंडा आहे तो. हा पण आता सध्या आहे ना तुमचं लाभस्थान एकदम बलवान झालेलं आहे. बर. पण त्या लाभस्थानामधून जे गोचरी भ्रमण चाललेलं आहे ना, तुमच्या लाभस्थानामध्ये जो गुरु पाहिजे ना तो तुमच्या लाभाच्या वेळा तुमच्या भाग्यातून चाललाय तो. चाललाय का. हा चालणं म्हणजे असा सिरियसली घेण्यासारखा विषय डेप्युटी. याचा फायदा नाहीये. याचा अर्थ असा तुम्ही इलेक्शन हारणार आहे. काय. हा. गुरु कुठे चाललाय. गुरु तुमचा भाग्यातून चाललेला आहे, तो तुमचा लाभाचा स्वामी आहे. गुरुला मागं वाढायचं म्हणलं तर नाही वाढता नसतोय तसा तो. ते तुम्हाला मागं ओढून गेल तो ग्रह आहे, त्याच्या नादाला नका लागू. पण माझ्या भाग्यातून कोणाच्या भाग्यात चाललाय असं. कोणाच्या भाग्यात नाही चालला, त्या राशीतून तो भ्रमण करतोय, त्याला गोचर भ्रमण म्हणतात. त्याला सांगत होतो ना मी माझ्या संग भांडण करू नको म्हणून. चालला का नाही गुरु आता दुसऱ्याच्या भाग्यात. हा कसं होईल आता आपल्या भाग्याचं पुढं काय नाही डेप्युटी. आता सध्याचं भ्रमण असं आहे ना, मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लाभाचा जो स्वामी आहे तो त्याच्या वेळातून चाललाय. म्हणजे तो तुमच्या कर्मस्थानातून चाललाय. आणि गोचरी भ्रमणाचं जे तुमचं राजकारणाचं स्थान आहे 11वं, त्याच्यामध्ये आता सध्या पाप ग्रह फिरतोय राहू. पापग्रह फिरतो. हा म्हणजे राहूचं गोचर भ्रमण चाललंय. झाले श्यामे नाहीत ना पापग्रह. नाही हो, नाही ते नाही हो. आता तुमच्या मनामध्ये जर त्यांच्याबद्दल पापग्रहाची कल्पना असेल तर तो मला माहिती नाही विषय. मला आहे ना मोठ्या वरच्या ग्रहापेक्षा त्या दोघांपासून धोका जास्त आहे. कारण की राजकारण चालू असताना ना ते ग्रह शांत नाही 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 दोघं नाही, तुम्हाला तुमच्या जनतेपासूनच धोका आहे. जनतेपासूनच धोका आहे. हा, कारण हे जे तुमची सध्याची जी ग्रहस्थिती आहे ना चालू घडामोडीनुसार तुमच्या गावामध्ये सत्तांतर अटळ आहे. तुमची सत्ता जाणार. सध्या भविष्य तर नाही बोलत ना. गप बसतो तोंड फोडून कशाला दाजी इकडे आणला. हा मला काय काही गोष्टी येडपड. दाजी या तुम्ही उद्या चल चहा प्यायला. बर नक्की नक्की. चल या. काही चूक बोलते बोल नाही आता चूक काय नाही, म्हणजे राग नसावा. तुम्ही जी जन्मतारीख जन्म दिली त्याच्यानुसार जे मला दिसलं ते मी सांगितलं. मी माझ्या मनाने नाही सांगितलं. हरकत नाही. जा तुम्ही. तुम्हाला राग आला असेल तर राग येऊन करता. आमची बहीण दिली तुम्हाला. ओके. राग आला म्हणजे आमच्या बहिणीला या चालतं या उद्या चहा प्यायला. जर परत तिथे दाजी घेऊन आला तर तो तोंड ठेशी ना बरं का. दाजीने आता निगेटिव्ह गेला ना वातावरण करून इथून. मला ते म्हणले तुला पोरगी भेटणार 2027 ला लग्न होणार म्हणून आणलं तुम्हाला. दाजीने किती सांगितलं मी तो लग्नच करून देणार नाही. माझ्या जर भाग्यातला गुरु गेला ना तो या भाग्यातली मी पोरगी काढत असतो. ओ जालू कुठे आहे तुमची शालू. कोणती चालू. तुम्ही लयच आहे हो चालू. काय हिता घरात मी असताना कोणती शालू ठेवली हो तुम्ही बाहेर. असा फटका काढीन ना तू सगळे चाळे बाहेर काढीन. कोणती शालू कोणती बाळू आणली इकडं. हा आता लगे खोटं बोलू नका. मला सगळं माहिती पडलंय की तुमचं बाहेर लपड चालू आहे म्हणून. होय अरे उचलायची जीभ लावायची टाळायला पारी असं काय नाही. तुला कोण म्हणलं. कोण ही शालू. दाजीनं मला सगळं सांगितलंय. ते श्यामेच्या दाजीनी. हा मग काय माणूस आहे त्यो.
घर फोडायला निघालाय त्यो. होय घर फोडाय ते निघलेत वय. अहो तुमची आखी कुंडली त्यांनी मला सांगितली माहितीये का. फसवताय तुम्ही मला. कुणाला? मला. तुला मला फसून काय भेटणार आहे पारे? तेच मला विचारायचंय. घरात त्यांनी पारू 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 आणि बाहेर शालू शालू करता वय. हा कोणी शालू मला सांगत पहिलं तुम्ही. मलाच माहित नाही, मी काय सांगू तुला. घ्या किती थोबाड गरीब करायचं. लपडी करून ती करून वरना अजून साजूकपणाचा आव आणताय. सांगा मला कोणी. मला ना अहो तुमच्या अख्ख्या ही काय म्हणतात त्याला जन्मतारीख आहे का त्याच्यावरनं सांगितली तुमची सगळी लपडी. काय दिवे लावलेत तुम्ही. मी बी तोच विचार करतोय, कोण आहे ती शालू? हा नाही, म्हणजे शालू लय बिलू कोण नाही. बाया, म्हणून तर आठवणा. अरे नाही आहे, माय नशिबातच नाही आली, मी बघितलीच नाही अजून शालू. होय हा. खोटं बोलता. मला पटकन सांगा शालू कोण आहे नाही तर बघा. अगं चुंड्याला कुठं धरती तुला शपथ. मी माहेराला निघून जाईन ना. मी आता सांगते. निघून बिघून काय जाऊ नको, तो पाय पडतो, घरात बस. बघ कसं लगी पळून गेल्यात. काय झालं भाऊ? काय झालं भाऊ? ते श्याम्याच्या दाजीने काय केलं तुम्हाला माहितीये का? काय केलं रे आता? काय केलं म्हणजे माय बाया दिली भडकून. का बरं? काय बरं म्हणजे मरणाची भांडणं लागले डेपुटी. काय भडकून दिलं तुझ्या बायकोला? काय म्हणजे त्यांनी सांगितलं की तुला आहे ना आता दुसरी सवत येणारी. काय भविष्य बैठलं का काय? बाय 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 तुझ्या बायकोचं पाहिलं का? हा आले ठीक आहे, अख्ख्या गावात घेऊन हिंडला काय याला? अरे बाबा माय इथं बी आलता. मग मला तर आता लय वेगळं सांगितलंय. तुमचा गुरु भाग्यातला चाललाय, तुमच्या गावात क्लेश वाढणं, तुमचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल म्हणला, तुमचं राजकीय सत्ता संपन. आला काय माणूस आहे बा माय. तू पारीला कळाले तुम्हाला माहितीये काय धिंगाणा. मला एक कळा नाही याला याच्या दाजीचं सांगताय ना श्रीपाद दाजीला श्यामेचं हा. आपलं भविष्य बघायला लागलं. मला सांग गावातल्या लोकांना मी काही कमी करतो का? काहीच नाही हा, होत. कधी प्रत्येकाच्या आडीनडीत उभा आहे तरी माझी सत्ता जाईन कस काय? हे सत्ता जाणार नाही काही मकार मला काय सांगत वाटतं आहे. माहितीये का, हे जादूचा याचा श्यामेचा दाजी ना फिरल्यावानी करायला लागली. मला वाटत नाही त्यांना भविष्य कळते म्हणून. कस काय असं होणार नाही अरे मला सांग, डेपुटी. तू लग्न करशील का? तू पहिल्याच बायकोला बाय टाकलाय. नाही हो मी काय का तू? हे? मग तुझ्या घरी उलट सांगायचं कारण काय होतं मला सांग. साधा भाऊपेक्षा यांच्यापेक्षा माझा पॅनल जड असतो. दरवर्षी मी खर्च बी करतो, लोकांना बी तसं एक वागणूक देतो. मी कसं काय पडन? तुम्ही पडू शकत नाही पण मी बी दुसरी बायको आणू शकत मी नाही. गुरुवारचे उपास करतो, मा गुरु जाईन कस काय? मला सांग तू. नाही जाणार. मग घेऊ ना, मला वाटतं ये नाही ना गावात निगेटिव्हिटी पसरायचं काम चालू केले. तुला सांग का, जर असंच राहिलं ना तर अख्ख्या गावातले लोक पेटून उठतील. धडा शिकायला पाहिजे श्यामेश दाजीला. कुणाला? श्यामे दाजीला? हा. मग उचलून आपटू का त्याला? आपटायचं नाही, आपटायचं नाही. त्याचं मोठं डोकं फोडून टाकी. घाबरायचं आपटायचं नाही. श्याम्याचा दाजी काय ना आपला दाजी काय? दाजी आपल्या गावातली लेख दिलेली, आपला पदर त्याच्या दारात आहे. खरंय. दाजीची खोड बी मोडली पाहिजे आणि दाजीला बरोबर हे करायचं. मा नाव सांगू नको, लाग कामाला पळ. लाग कामाला नाही तर दुसरी सवती वस्तू तो दारात आहे ना वाट पेटेल. वाच पेटन हा. बाया पिशवी घे हा. भरून पळून जाईन. हा जाय. टिपरू द्या एक. टिपरू नको, हाना नको. त्याच्या मधल्या मेंदू. बरं जाता जाता टिपरू घे पण हान नको फक्त. काय रे ए काय येडाय काय? अरे येडाय काय? दाजी आपल्याला घाबरवायचा आहे, दाजी पळून नाही लावायचा. पळ. त्याचे ना डायरेक्ट. जाता जाता एखादं बारीक टिपरू उचल आणि आधी व्यवस्थित जरा थोडं बरं का, लई करू नको आणि माझं नाव सांगू नको. पळ जा पळ. तुमचं नाव कशाला सांगू हा, मी? बाहेर राजकीय जेवण संपायला लावले दाजी. अय श्याम्याच्या दाजी, अय श्याम्या दाजी थांब. अरे अशी कोणती पद्धत दाजी लेकीवर बोलायची? कोणती पद्धत म्हणजे? अरे तुला काय कळतं का? आम्ही जावं ना या गावचा. अय ते दाजी असेल श्याम्याचा आणि जावया असेल त्याच्या बापाचा. मला काय घेणं देणं नाही. माझ्या प्रपंच मॉडेल निघाले का काय? अरे तुझ्या बायकोने जी जन्मतारीख जन्म होईल त्याच्यानुसार मी तिला सांगितलं जे काय मला दिसलं त्या कुंडलीमध्ये ते. तुम्हाला माहिती आहे तुमची कुंडली काय? तुम्हाला माहिती आहे तुमची कुंडली काय आहे? मग तुला माहिती आहे का? मग मला माहिती आहे. आता तुमच्यावर रट्टे पाडणार आहेत. रट्टे पाडणार आहे? हा रट्टे पाडणार आहेत. कसं काय? कस काय म्हणजे मी मारणार आहे. काय कारण? काय कारण म्हणजे तुम्हाला तुमची कुंडली तारे बिरे काही सांगता येईना. माय कुठं भविष्य सांगायला निघाले तुम्ही? अरे तुझ्या बायकोने जे मला जन्मतारीख जन्म दिली त्याच्यानुसार मी तिला सांगितलं. ते बाकी सांगायचं नाही. श्याम्याच्या दाजी तुला सांगतो डोळेवर करून बघू नको बरं का. हा मी डोळेच काढून ठेवीन ज्यादा तुला अजून माहित नसेल. हा उरफाट उभा करीन. गपचिप जाऊन बायकोला सांगायचंय खोटंय म्हणून. चल चल कोण निघाली पारे? इकडे या वर. लाजू नका.
खरं काय ते सांगा. कशाला आणले तुम्ही यांना? कशाला म्हणजे मग तू म्हणली ना ती टिटवी आली तुमच्या ह्याच्यात. सांगा दाजी काय आहे ते खरं. अरे तिने जी जन्मतारीख जन्म दिलती का मला त्याच्यानुसार मी सांगितलं ते. काय सांगितलं? की तुमच्या आयुष्यात शालोय म्हणून दुसरी बाई आहे अगं, म्हणून. नाही 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 काय झालं ना, तुझी जन्मतारीख दिली का हा. तसं कदाचित माझ्याकडून साल टाकायला चुकलं असेल ते, म्हणून माझं भविष्य चुकलं असेल सांगायचं. 100% लहानपणी हातावर घ्यायची शाळेत ती चुकीची लागली होती माझ्या जन्मात आली. हा बरोबर आहे. आता सगळे सभ्य माणूस आहे. अहो दाजी, मग कधी सांगायचं हे? मी घर सोडून जाणार होते आता, माहितीये का तुम्हाला? अहो तुम्हाला भविष्य कळतं म्हणून मी अगं, तुमच्याकडे बाई, आले. कळतं हा? मला, सगळं कळतं. आता डिग्याने तुला माझ्याकडे आणलं होतं की नाही, डिग्याचं सगळं बरोबर होतं म्हणून तो घेऊन आला की नाही. माणूस आहे, थोडाफार चुकणार आहे. एवढं? जाणून बुजून थोडी केलं. असं चुकणार आहे का अरे दाजी? त्याला साल टाकायला चुकलं का सगळे ग्रह बदलून जातात, तर माझा काही दोष नसतो. माझी चूक मी मान्य करतो. कदाचित आहे ना ते साल टाकायला चुकलं म्हणून सगळं तुमच्या प्रपंचाचं गाणं वाचता वाचता राहिलं. अहो पण ते ऐकून माझे ग्रह फिरले ना. पण भगवंताची कृपा होती ना तुझ्यावर. घर फिरले पण वेगळे तर नाही ना झाले तुम्ही दोघं. मग तुम्ही वाट बघत होता काय वेगळं व्हायची? नाही 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 अगं तसं नाही, वेगळं व्हायची वाट नव्हतो बघत मी फक्त तिची जन्मतारीख जन्मावर दिली तू त्याच्यानुसार मी प्रेडिक्शन केलं होतं फक्त. चालतंय दाजी, आता शांत बसा. तुला कळलं ना आता मी नाही केलं म्हणून. चला आता डेपुटीला आणि सुगंधाला बी सांगायचं. मला बाकी नाही सांगायचं.